नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 22/1/2025 रात्रीचे 8:40 झालेले आहे. व्हिडिओ बनवण्याचा एवढाच मुद्दा, शोर बांगला ते नांदगाव या रोडची कंडिशन दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवतोय. सर्वांना माहीतच आहे, मी व्हिडिओ बनवून दाखवण्याचं काही कारण नाही आहे, पण याच्याकडं स्थानिक कोण आहे लक्ष देणारं, त्यांनी कृपा करून या रोडची अवस्था बदलावी अशी त्यांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे. परिवहन मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब, बघा आमच्या गाड्यावाल्याचे हाल. साहेब, या रोडला सुद्धा निधी द्यावा. आता रोड बनवला होता, 5-6 महिन्यासाठी पूर्वी रोड बनवला होता. 6 ते 7 दिवस बंद करून, पूर्ण ट्रॅफिक बंद करून सनी रोड बनवला होता. आता कुठून बनवला, कसा बनवला ते तर माहीत नाही आहे. का नुसते खड्डे बुजले होते. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गाडीवाल्यांना आवाहन करतो किंवा विनंती करतो, बघा मित्रांनो, आपल्याकडं कुठं काही झालं छोटं मोठं तर सर्व एकजूट होऊन सनी मोर्चा काढता किंवा सगळं ते काम बंद करून सनी एका ठिकाणी कुठं निवेदन देता आणि सर्व एकत्र येता. नाही तर कुठंतरी नॅशनल हायवेवर येऊन बसता आणि तिथं विनाकारण आपल्याला थांबून ठेवता. आपल्याला मजबुरीमुळं थांबावं लागतं. आता या रोडची हे अवस्था आहे, याच्यासाठी कोण मोर्चा काढणार आणि कोण पुढाकार घेणार? का हा रोड दिसत नाही कोणाला? का नॅशनल हायवेवरती हाय स्पीडची पावती भेटते. स्पीडची लिमिट क्रॉस केल्यानंतर पावती, ऑनलाईन पावती पडते. कधी कधी बऱ्याच गाड्यावाल्याला पडली असेल तर ते पावती पडू नये म्हणून माझ्या माहितीसाठी हा रोड असा ठेवण्यात आला असेल तर मग चांगले नाही जात कदाचित. कारण जेणेकरून गाडीवाला हाय स्पीडनं गाडी चालवणार नाही आणि त्याला त्या पावतीचा भोगदंड मिळणार नाही. त्याच्यामुळं या रोडच्या अंग लक्ष देत नसून कोणी, मला असंही वाटू लागलं.
बघा VRL ची गाडी. काय स्पीडनं ओव्हरटेक केली ड्रायव्हर भावाना. खाली गाडीचा पार्ट तुटूनही पडलं तरी काही कळणार नाही. इथं एक जेवणासाठी हॉटेल आहे. नांदगाव पोलीस स्टेशन, नाशिक हद्द समाप्ते. हे नाशिक हद्दीमध्ये इथपर्यंत आलाय पाठीमागून. आता इथून पुढं संभाजीनगर. आणि इकडे बघा आता समोर किती ट्रॅफिक जाम झालेलं आहे. ही लाइटिंग जी दिसती ना पूर्ण जाम झालं आहे ट्रॅफिक. बघा रोड बघा. बघा ते ट्रॅफिक. जे लाईट दिसत आहे पूर्ण गाड्यावाल्याचे लाईट आहे, पूर्ण गाड्याचे. बघा किती रोड जाम झालेला आहे. आता मला सांगा, रात्रीचे जेवणाचा टाईम झालेला आहे. आता जे ट्रॅफिकमध्ये अडकलेलं आहे त्यांनी कुठं जेवायचं? आणि त्याच्यात जर 4 व्हीलरवाले असेल, फॅमिलीवाले किंवा एखादी हॉस्पिटलला जाणारे ॲम्ब्युलन्स, त्या गाडीनं कसं जायचं? म्हणजे ते साधारणतः पेशंटचा जीव घेणं रोड झालेला आहे.